रात्रीच्या अंधारात रेती तस्कर सक्रिय, खनिकर्म, महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष। जिल्ह्यात अवैध रेती तस्करी जोमात सुरू असून याकडे खनिकर्म, महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे। अशातच तस्कर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी करीत असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवित आहे। अशातच खनिकर्म विभाग डोळे बंद करून अवैध तस्करांना मूक सहमती दिल्याची चर्चा आता नागरिकांतून होत आहे। घराचे बांधकाम करायचे असल्यास सर्वप्रथम लागणारी रेती ही सोन्याच्या दरात यवतमाळ जिल्ह्यात विक्री होत आहे। अशातच काही घरांचे काम हे रेती अभावी अर्धवट असल्याचे चित्र आहे। अशातच रेती तस्कर मोठ्या प्रमाणातून यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव, विरखेड, वाटखेड, राळेगाव, धर्मापूर, मारेगाव येथील आपटी, आर्णी येथील राणी, धानोरा या रेती घाटात अनेक तस्कर सक्रिय झाले असून दिवसाला 100 ट्रक तर 150 ट्रॅक्टर प्रत्येक घाटावरून दररोज रेती तस्करी केली जाते। अशातच या रेती तस्करावर कार्यवाही करण्याचे काम हे खनिकर्म विभागाचे असून खनिकर्म विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षित धोरणामुळे ही रेती तस्करी जोमात सुरू असल्याचं बोलले जात आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे।